हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. तर आपण मागच्या लेक्चरला जी रूल ऑफ लॉची कन्सेप्ट आहे तर ते आपण संपवलेली आहे किंवा आपण त्याच्यावर ओव्हरऑल जेवढं नेसेसरी होतं तेवढं आपण डिस्कशन त्याच्यावर केलेलं आहे. होप की तुमचे काही डाऊट्स नसतील किंवा तुमच्या ते कन्सेप्ट वेल क्लिअर झाले असतील. ठीक आहे. तरी पण तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर द अनदर फंडामेंटल कन्सेप्ट of administrative law, that is a separation of power theory. बरोबर. जनरली तुम्हाला सांगितलं जाईल की मॉन्टेस्क्यू हु इज अ फ्रेंच फिलॉसॉफर, ही propounded the theory of separation of power in फ्रान्स. बरोबर. त्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत आणि सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ या दोघांचा नेमका काय संबंध आहे. बरोबर. तर आपण ते नेमका जाणून घेऊ आधी. तर सेपरेशन ऑफ पॉवर आणि डिव्हिजन ऑफ पॉवर दोघी काय आहेत तर वेगळ्या कन्सेप्ट आहेत. बरोबर. सेपरेशन ऑफ पॉवर मीन्स द पॉवर विच इज गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन has been divided into the three organs of a state, namely the executive, legislative and a judiciary. The legislature, that is a parliament, who has a power to make a law on a particular subjects and by which the peoples of a nation can be governed. The executive wing, the executive wingचं काम काय? The law which is passed by the parliament, which is executed by the execution. आणि if any conflict happen between in the process of execution of such a law which is passed by the parliament, then it can be resolved by the judiciary. ठीक आहे. तिघांचे त्यांच्या ओन स्पेअरमध्ये कामं करतात. तिघांचे पॉवर्स वेगवेगळे आहेत. हे काय झालं तुमचं सेपरेशन ऑफ पॉवर. देयर इज अ कॉन्स्टिट्यूशनल स्कीम दॅट द नो part or no organ of a state shall be interfere with the business of another part or another organ. ज्युडिशरीने लॉ बनवायचे नाही हे कॉन्स्टिट्यूशनने मॅन्डेट करून ठेवलेलं आहे. ज्युडिशरीमध्ये त्यांची कामं करायची. पार्लमेंटने ज्युडिशरीच्या कामांमध्ये इंटरफेअर करायचं नाही. देन इट विल बी द इन्फ्लुएन्समेंट ऑफ अ इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. तर बॅरिस केसेस आहेत तुम्ही बघितले असतील कॉन्स्टिट्यूशन शिकताना. तर आणि डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे काय? द डिव्हिजन ऑफ पॉवर मीन्स द सेपरेशन ऑफ पॉवर अमॉंग्स द सेम ऑर्गन. फॉर एक्झाम्पल द लॉ मेकिंग पॉवर विच इज गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन, इट इज डिवायडेड अंडर द टू हेड्स. दॅट इज one is a central parliament and another is a state legislation. Schedule 7, that is which is give the list or which is enumerate the subjects in various list on which the parliament has a right to make a law or state legislation has to make a law. तर ते तीन लिस्ट दिलेले आहेत. वन इज अ central list on which the parliament has a right to make a law. Another is a state list on which the state legislation has a right to make a law. And another is the concurrent list on which the both means the parliament and state legislation has a right to make a law. बरोबर. त्याचप्रमाणे हायर ज्युडिशरीला वरती सुप्रीम कोर्ट आहे, खाली स्टेट हायकोर्ट्स आहेत. नंतर युनियन एक्झिक्युशन दॅट इज IAS, IPS, IFS, IRS आणि स्टेट लेजिस्लेशनला DY कलेक्टर, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, DY SP. तर हे आहे.
बरोबर. तर हे झालं तुमचं डिव्हिजन ऑफ पॉवर. आता सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, तर यांचा संबंध काय आहे नेमका. द प्रोफेसर डेव्हिस सेड दॅट probably the principal doctrinal barrier to the development of administrative process has been the theory of separation of power. Means the principal doctrinal barrier in the development of the administrative law, it is a separation of power theory. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचं डेव्हलपमेंटमध्ये जे काही बॅरियर असेल तर ती सेपरेशन ऑफ पॉवरची थेअरी होती. आता ती का होती, बरोबर, आणि ती कशी होती, ठीक आहे. तर ते आपण ज्यावेळेस आपण आपलं जे सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी जी कन्क्लूड करू तर त्यावेळेस तुम्हाला कळलेलं असेल. आता तो जो प्रश्न आहे तो मी स्टँड बायला ठेवतो आहे, त्याला आपण लेक्चरच्या शेवटच्या मिनिटाला डिस्कस करू की डेव्हिसने असं का म्हटलं होतं. डेव्हिसने का म्हटलं होतं की द प्रिन्सिपल डॉक्ट्रिनल बॅरियर इन द डेव्हलपमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ दॅट इज द सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी. तर हे का म्हटलं, तर हे आपण लेक्चरच्या म्हणजे जे आपलं सेपरेशन ऑफ पॉवरची जी थेअरी आहे तर आपण त्याच्या शेवटी बोलू. तर मिनिंग काय होतो नेमका, सेपरेशन ऑफ पॉवर थेअरीचा मिनिंग काय आहे असं. तर जे गव्हर्नमेंटल ऑर्गन्स आहेत, आता इथं गव्हर्नमेंट जे आहे आपण ते एक वास्ट याला बघतोय. ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशन और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ शिकत असाल त्यावेळेस स्टेट आणि गव्हर्नमेंट, बरोबर, तर ही जी कन्सेप्ट असते ती आपल्याला वास्ट याच्यावर बघावं लागते. आता BJP गव्हर्नमेंट आणि काँग्रेस गव्हर्नमेंट किंवा युती गव्हर्नमेंट, तर ह्या गोष्टी आपल्या आता याच्यात झाल्या, पॉलिटिक्समध्ये झाल्या. पण ज्यावेळेस आपण याची कन्सेप्ट बघतोय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये किंवा कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये, तर अशा वेळेस काय करायचं की गव्हर्नमेंट म्हणजे एक स्टेट समजायचं, बरोबर. तर गव्हर्नमेंट म्हणजे इंटायर गव्हर्नमेंट विच इज फॉर्म बाय द कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह या तिघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण स्टेट हे करतोय तर ते महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक असं काही एक पर्टिक्युलर स्टेट नाही, तर आपण त्याला काय समजायचं, एक पूर्ण इंटायर स्टेट समजायचं, ठीक आहे. तर जनरली देर आर 3 ऑर्गन्स ऑफ अ स्टेट, बरोबर. वन इज द एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशरी. अँड व्हॉट आर द फंक्शन्स विच इज एन्जॉय or which is performed by the such 3 organs. We already discussed on that particular topic. तर इन अ फ्रेंच डेमोक्रेसी, आता मॉन्टेस्क्यूची जी थेरी होती त्याने ते कुठे मांडलेली आहे, तर फ्रान्समध्ये मांडलेली आहे, बरोबर. तर एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुम्हाला त्याचं सांगतो मी आधी, की ज्यावेळेस मॉन्टेस्क्यूने इंग्लंडमध्ये बघितलं की द पीपल ऑफ अ इंग्लिश और इंग्लंड आर एन्जॉय द मोर राइट्स और मोर फ्रीडम अँड पर्सनल लिबर्टी दॅन द फ्रेंच सिटिझन्स. मग त्याला याच्यामध्ये नेमकं काय हे दिसलं की त्याने एक थेरीचं हे केलं की इंग्लंडमध्ये जे पण इंटायर पॉवर आहेत तर ते काय झालेले आहेत, त्यांचं बायफर्गेशन झालेलं आहे. द ज्युडिशरी एक्सरसाइज ज्युडिशियल पॉवर्स, पार्लमेंट एक्सरसाइज लेजिस्लेटिव्ह पॉवर्स, अँड एक्झिक्युटिव्ह विंग एक्झिक्यूट द लॉज. त्याच्यामुळे काय होतं आहे की जी कन्सेप्ट आहे सेपरेशन ऑफ पॉवरची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे त्या लोकांना जास्त फ्रीडम मिळत आहे. अँड इन अ फ्रेंच डेमोक्रेसी द इंटायर पॉवर ऑफ अ गव्हर्नमेंट, बरोबर. तर फ्रेंच डेमोक्रेसीमध्ये जे इंटायर पॉवर होते ते कोण एक्सरसाइज करत होता, तर किंग एक्सरसाइज करत होता. मग त्याच्यामुळे त्याला काय वाटलं की या ठिकाणी काय होतं आहे की जे आपले राईट्स आहेत ते व्हायोलेट होत आहे, बरोबर. आता जरी आपण मॉन्टेस्क्यू
याला आपण जरी आपण मानत असलो की ही इज अ प्रोपाउंडर ऑफ अ सेपरेशन ऑफ पॉवर थेरी, बट द Aristotle, who is the first person who propounded the सेपरेशन ऑफ पॉवर थेरी, पण त्यावेळेस त्याने ते एकदम वेग पद्धतीने मांडलेलं होतं, बरोबर. आणि त्याचं म्हणजे मांडायची असं एक सायंटिफिक मेथड नव्हती किंवा सायंटिफिक वेने त्याने काय केलं नव्हतं, ती प्रपोंड केली नव्हती, पण त्याने त्याच्याबद्दल सांगून ठेवलेलं होतं. अँड आफ्टर दॅट इन 16th and 17th century, the French philosopher John Bodin and the English politician John Locke also expounded the theory of separation of power, बरोबर. तर जॉन बोडेन, who is a French philosopher, and English politician, who is a John Locke, also expounded the separation of power theory. आणि त्यांच्या वेळेला ती सेपरेशन ऑफ पॉवर थेरीची जी त्यांनी प्रपोंड केलेली होती. बट मॉन्टेस्क्यू in a first time give a systematic and scientific formation of a separation of a power theory in his book, that is Esprit des Lois. It is a French name, the book which is published in the year of 1748. What is the name of the book? Esprit des Lois, means the spirit of the laws. तर या बुकमध्ये काय केलं, मॉन्टेस्क्यूने त्याची जी थेरी होती, बरोबर, तर ही थेरी काय केली त्याच्यामध्ये त्याने प्रपोंड केली. तर त्याची थेरी काय होती, तर थेरीचा इफेक्ट काय झाला, त्याच्यावर क्रिटिसिझम काय आहे, आणि थेरी याच्यामध्ये काय आहे सध्या, काय बोलतो आपण की कंटेम्पररी एरामध्ये ती इन प्रॅक्टिसमध्ये थेरी कसे होते. जसं की फ्रेंच जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती, तर त्यांनी याला बेस मारलं होतं. अँड द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन विच इज इंटायरली बेस्ड ऑन द डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर थेरी, बरोबर. आता तुम्ही जर बघितलं आर्टिकल 1 सेक्शन 1, आर्टिकल 2 सेक्शन 1 अँड आर्टिकल 3 सेक्शन 1 ऑफ अ इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन, सॉरी अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, तर ही कन्सेप्ट तुम्हाला काय दाखवते, सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी त्याच्यावर हे करते, ठीक आहे. तर ॲक्च्युअलमध्ये मॉन्टेस्क्यूची थेरी काय होती सेपरेशन ऑफ पॉवरची, तर ते आपण पुढच्या लेक्चरपासून आपण त्याला डिस्कस करणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा की मॉन्टेस्क्यूने त्याच्या बुकमध्ये एस्पिरिट डेस लॉईस मीन्स द स्पिरिट ऑफ द लॉज विच इज पब्लिश्ड इन द 1748. तर या या बुकमध्ये त्यांनी पहिल्यांदा सिस्टमॅटिकली अँड सायंटिफिकली प्रोनाऊन्स हिज थेरी ऑफ अ सेपरेशन ऑफ पॉवर, ठीक आहे. तर आपण तुमचे काही डाऊट असतील या लेक्चरबद्दल तर तुम्ही मला टेक्स्ट करू शकतात, बरोबर. आणि पुढच्या लेक्चरपासून आपण जी सेपरेशन ऑफ पॉवरची जी थेरी आहे तर तिला आपण ॲक्च्युअली स्टार्ट करू, ठीक आहे.